नमस्कार मित्रांनो, आपल्या डेली ब्लॉगच्या पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे तिसरा दिवस। कंटिन्यू डेली ब्लॉग येत राहणार आहेत आता YouTube वरती। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आता सकाळचे वाजले 7:30 आणि गोव्यातला मौसम आज काय सारखा नाही आहे। तर काल रात्रीपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू वगैरे, पण सध्या बंद आहे आता। पाणी वगैरे साचलंय थोडं थोडं। तर आता मी रेडी झालो आहे आणि ड्युटीसाठी निघालो आहे। एक होम कलेक्शन आलेलं आहे, ब्लड टेस्ट। तर तिकडे जाऊन नको सॅम्पल कलेक्शन करून घेऊन यायचं पेशंटला करून। जास्त लांब नाही, एक 4-5 किलोमीटर आहे त्यांचं घर। तर मी आता निघालो आणि पोहोचलो आता मडगाव KTC बस स्टँड वरती। हे बघू शकता, इकडे आहे मडगावचं बस स्टँड। बसेस वगैरे सगळ्या भेटतात तुम्हाला। अनेक बसेस, गव्हर्नमेंट बसेस सगळे आहेत इथे अवेलेबल, जर कुठे जायचं आहे तर चला मी तुम्हाला पुढे भेटतो मित्रांनो। मी निघालोय आता पुढलं तिथनं फिश मार्केट कडनं। हा आहे मुंबई गोवा हायवे आणि आता आपण तिथे खालनं क्रॉस करून पुढे जाणार आहे फिशच्या घराकडे जायला। सकाळी नजारा चेक करायचा आणि पाऊस पण पडतोय थोडा थोडा। चालू मित्रांनो, कलेक्शन करून मी आलो वापस आणि आता आपण फिश मार्केटचा तोच रस्ता क्रॉस करून आता बस स्टँड कडे जाणार आहे। नंतर ना आता मी जाणार ड्युटीला डायरेक्ट लॅबमध्ये। तर मित्रांनो, फायनली आपण परत गोवा बीचवर। आज माहित नाही, आता पाऊस नव्हता सकाळ, म्हणजे पाऊस बंद झाला दुपारून। रूमवर आल्यानंतर काय थोडा वेळ जेवण वगैरे केलं आणि झोप काय लागली नाही, त्याच्यामुळे म्हणा चला परत गाडी घेतली आणि आम्ही परत गोवा बीचवर। पाठीमागे ना आता पाऊस झाल्यामुळे एकदम असं आबळ एकदम भारी दिसू राहिले। तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट थांबा। पाठीमागं किती सगळे वेंडर्स आहेत, गोल्यावाले, आईस्क्रीमवाले सगळे लोक। आणि आपण फायनली चढताना हा इथं ब्रिज आहे, त्या साईडने ब्रिज आहे, खालनं नदी जाते आणि समोर आहे बीच। तुम्हाला नजारा दाखवतो किती छान। तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकतात नजारा कसा छान झाला एकदम। ढग एकदम असे वेगवेगळे शेप झाले ढगाचे, एकदम भारी दिसू राहिले। तर बघू शकतात तिथे बघू शकता का सूर्यप्रकाश ढगातून खाली येतोय समोर, असं छान दिसू राहिलंय। आज सनसेट दिसेल की नाही माहित नाही, पण पाऊस तर नक्की येणार आहे, मला एवढं माहिती आहे।
कसं आहे मित्रांनो बीच वॉक. सनसेट होणार थोड्या वेळात. सीन कसं काय दिसते सांगा मित्रांनो. तर मित्रांनो बघा फायनली आता सूर्य आला आहे समोर. आभाळामुळे दिसत नव्हता तर परत तो आभाळाच्या मागे जाणारच आहे, पण थोड्या वेळासाठी आलाय. पण असं चमकू राहिलाय काय समोर, असं शानदार व्ह्यू झालाय. वाव. फक्त याच्यासाठी एकच शब्द, फक्त वाव शब्दात सांगू शकत नाही. कॅमेरा तेवढं खास दिसत नाही मला माहिती आहे. समोर पाण्यात लोक आता जायला परत स्टार्ट झाले, आणि पाऊस आला होता आता, त्याच्यामुळे सगळ्यांना परत बाहेर काढलं होतं लाईफ गार्डने. त्याच्यामुळे मी पण बाहेर आलतो पाण्यात ना. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. जाऊ का पाण्यात परत. समोरचं सीन बघा, पाणी बघा कसं येतंय. लाटा जोरात येऊ राहिल्यात पावसामुळे. वातावरण लाटा येतो वातावरण झालंय. समोरचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, छान आहे. मित्रांनो तर मला खेकडा सापडलाय बीच वरती बघा. हलत जिवंत आहे, पाय हलताय त्याचे. हे बघा, आपण त्याला पाण्यात सोडून देऊ परत, पण माहित नाही तो जाणार कुठे जाणार परत. तो अरे यार तो जिवंत नाही असंच करू राहिलाय. माहित नाही हरवला एक हरवला. लागली तर आजच्या व्हिडिओची एंडिंग इकडेच करूया. थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत एक नवीन ब्लॉग येणार आहे. आज हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट मध्ये. थँक्यू.